सुरुवातीला आपण पाहूया 3 लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे वाल्मिक कराडची 21 दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यानंतर आज वाल्मिक कराडला पुढच्या सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। काल आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्यानंतर आज होणाऱ्या या न्यायालयीन सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयामध्ये काही नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे यावर आपण सविस्तर वृत्त पाहूया। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती राजकीय वर्तुळातूनच आहे। एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय आणि येत्या 3 महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 माजी आमदार, काही जिल्हा प्रमुख आणि काँग्रेसचे काही माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। त्यामुळे या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपण पाहणार आहोत। तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजपासून 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि आजपासून 24 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 3 या 3 तासांच्या वेळेमध्ये हा ब्लॉक असणार आहे। एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवण्यात येणार आहे।